नमस्कार मित्रांनो, राम राम. आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यामधून. बिकानेर जिल्ह्यामध्ये पश्चिम साईडला करपुरा नावाचं एक छोटंसं गाव आहे. याच गावामध्ये राहणारा सुरेंद्रचं वय 31 वर्ष होतं. या सुरेंद्रकडे स्वतःच्या 4 ते 5 शेळ्या होत्या. त्याच्याकडे 3-4 एकर शेती होती. शेतीमध्ये तो कधी ऊस करायचा, पाणी कमी पडलं की ऊस जळून जायचा. आता या ऊसाच्या नंतर त्याने कधी गहू करून बघितलं, कधी मका करून बघितलं, पण निसर्गाच्या पुढे कोणाचं काय चालणार होतं. ज्यावेळेला पण पाणी कमी पडायचं त्यावेळेला त्याचं उत्पन्न काहीच येत नव्हतं. याच्याकडे ज्या 4-5 शेळ्या होत्या, या शेळ्या तो चरायला सोडायचा गावामध्ये. त्याच्यामधून येणाऱ्या उत्पन्नातून हा घर खर्च चालवायचा. याच्या घरामध्ये बोलायचं झालं तर याची एक पत्नी होती, तिचं वय 29 वर्ष. याची एक बहीण होती, तिचं वय 27 वर्ष. पत्नीचं नाव अनिता, तिच्या बहिणीचं नाव निर्मला. आता निर्मला आणि अनितामध्ये अजिबात पटत नव्हतं. दोघीमध्ये कायम वाद व्हायचा. त्याचं कारण पण होतं, जेव्हापासून ही जी अनिता आली होती सुरेंद्रची पत्नी, तेव्हापासून या निर्मलाला कोणी विचारत नव्हतं. आईबाप गेले सुरुवातीला. आता एकटा भाऊ होता. भाऊ पण त्याच्या बायकोच्या मागं करायचा आणि वरून त्याच्या बायकोला अजूनपर्यंत एक पण संतान नव्हतं. त्यावेळेला ती निर्मला कायम सुरेंद्रला म्हणायची की तू हिला सोडून दे, हिला अजूनपर्यंत लेकरूबाळ झालेलं नाही आणि ही माझ्यासोबत वाद पण करते. पण सुरेंद्रला त्याची परिस्थिती माहिती होती. याच्याकडे खायला दाणा नाही आणि हा दुसरी पत्नी कुठून आणणार होता. ही एकटी ॲडजस्ट करून राहते. त्याच्यातच तो भलं मानायचा आणि त्याच्या आयुष्याला पुढे चालू द्यायचा. आता मित्रांनो, याच्याकडे ज्या शेळ्या होत्या, या सकाळी 8 वाजता जर शेळ्या चरायला सोडल्या तर सायंकाळचे 6 वाजेपर्यंत शेळ्या चरवायचा. गावामध्ये वेगवेगळ्या लोकांच्या रानामध्ये, रस्त्याच्या कडेला अशा प्रकारे तो शेळ्या चरायचा. कधी शेळ्यांचं उत्पन्न यायचं, कधी बोकडं झाली तर जास्त उत्पन्न यायचं, कधी पाठी झाल्या तर कमी उत्पन्न यायचं, पण त्याच्या शेळ्या वाढत गेलेल्या होत्या. आता या सुरेंद्रकडे 2025पर्यंत 7 ते 8 शेळ्या झालेल्या होत्या. सुरेंद्र आपला शेळ्या चरायला घेऊन जायचा. पण आता ज्यावेळेला हा आजारी पडायचा त्यावेळेला त्याच्याकडे काही पर्याय नव्हता. तारीख होती 25 मे 2025ची. कडक ऊन होतं. सकाळचे 8 वाजता सुरेंद्र त्याच्या पत्नीला म्हणतो की माझी आज जरा तब्येत खराब आहे, माझं डोकं दाबते. त्याची पत्नी अनिता त्या ठिकाणी त्याचं डोकं दाबते, तिला एक गोळी देते, पण याची तब्येत काही नीट होत नाही. दुसरीकडे शेळ्या ज्या होत्या, 7-8 शेळ्या होत्या, त्या ओरडत होत्या एकामागे एक एकामागे. रोजची सवय 8 वाजता सुटायची, 9-10 वाजले तरी शेळ्या का सुटल्या नाहीत. त्यामुळे ह्या ओरडायच्या. सुरेंद्र त्याच्या पत्नीला म्हणला की मी तुला बोलू शकतो, तू पाणी देते मला, तू खायला देते, पण या शेळ्यांनी, मुक्या प्राण्यांनी काय करावं. यांच्यापाशी तर बोलायला तोंड पण नाही, पण ते ओरडत आहेत. ते आपल्याला म्हणत आहेत की चारा द्या. आपल्या घरी तर काय चारा नाही आणि मी तर काय यांना घेऊन जाऊ शकत नाही, मला माझंच उभा राहता येत नाही. त्याची पत्नी अनिता त्या ठिकाणी म्हणते की एक काम करा, तुम्ही आराम करा आजच्या दिवस, मी शेळ्या घेऊन जाते आणि आसपासच्या एरियामध्ये शेळ्या हिंडवून घरी घेऊन येते पाणी पाजायला. त्याच्यानंतर काय उद्या तुम्ही घेऊन गेलं तर चालेल. सुरेंद्र म्हणतो ठीक आहे, पण तू एकटी जाऊ नको, निर्मलाला पण घेऊन जा. ज्यावेळेला ती निर्मलाचं नाव ऐकते त्यावेळेला तिच्या तळपायाची अंग मस्तकात जाते. निर्मला आणि या अनितामध्ये एवढं भांडण व्हायचं की त्यांचं एकमेकीशी पटत नव्हतं. पण शेवटी पती म्हणतोय म्हणल्यानंतर ती म्हणते की बोलवा निर्मलाला. सुरेंद्र निर्मलाला बोलवतो आणि म्हणतो की तुझ्या वहिनीसोबत शेळ्या घेऊन जा आणि तिला शेळ्या हिंडवू लाग आणि चांगल्या पद्धतीने राहा, भांडण वगैरे करू नको. ती निर्मला म्हणते की मीच भांडण करते काय आणि तुझी बायको करत नाही का. मित्रांनो, याचं कारण काय होतं माहिती आहे की या दोघांमध्ये भांडण होण्याचं. त्यावेळेला सुरेंद्र म्हणतो यांच्या नादी लागणं काही शक्य नाही, जावा तुम्ही शेळ्या घेऊन. आता या दोघी शेळ्या घेऊन रानामध्ये जातात. रस्त्याने जात हायवेच्या कडेला जे चारा होता तो चारला. दुपार झालेली होती. त्यावेळेला त्या ठिकाणी कॅनल होता, त्या कॅनलमध्ये पाणी पाजलं. आता शेळ्या इकडं तिकडं पळायला लागल्या. शेळ्या अचानक पळून एका व्यक्तीच्या रानामध्ये गेल्या. त्या ठिकाणी हिरवा चारा होता, खाऊ लागल्या शेळ्या. त्यावेळेला ही अनिता शेळ्या हाणायला गेली, पण निर्मला म्हणते की राहू दे, आता इथं काय दिसत पण नाही, फक्त गवतच आहे आणि या रानाचा मालक पण दिसत नाही, चरू दे. त्यावेळेला त्या अनिता आणि निर्मला त्या ठिकाणी बसून गप्पा मारत होते थोड्याफार. तेवढ्या वेळेतच त्या रानाचा मालक आला, दुर्जनसिंग नावाचा तो मालक. तेवढ्या वेळेतच त्या रानाचा मालक आला. बुलेटवरनं येताना या महिलांना दिसला. शेळ्या हाणायला लागल्या बाजूला, पण त्यांनी यांच्यापाशी जाऊन उभा राहिला आणि म्हणला की काय करताय तुम्ही, माझ्या रानात शेळ्या सोडलेल्या आहेत. आता या महिला याला बघून अतिशय घाबरल्या. त्याचं कारण होतं की हा जो व्यक्ती होता, दुर्जनसिंग नावाचा गावातला एक सावकार व्यक्ती होता. दुर्जनसिंग अतिशय क्रूर व्यक्ती होता. याने एकदा त्याच्या गावातल्या एका लहान पोराला सबकं लावलं होतं. त्याचं कारण होतं की त्या पोराने याच्या गाडीवरती माती टाकली होती. म्हणजे असा एकदम सनकी व्यक्ती होता आणि वरून नाड्याचा ढिल्ला होता. याच्याकडे जर कुठली महिला
आणि वरून नाड्याचा ढिल्ला व्यक्ती होता. याने जर एखाद्या महिलेकडे बघितलं की तिच्यासोबत त्याने शरीर संबंध केला आणि वरून नाड्याचा ढिल्ला व्यक्ती होता. याने जर एखाद्या महिलेकडे बघितलं तर तो शरीर संबंध केल्याशिवाय त्या महिलेला सोडत नव्हता. आता या महिलांना भीती वाटू लागली, काय म्हणतोय काय नाही. दुर्जन सिंग त्यांच्यापाशी येऊन म्हणला की बरं तुम्ही सोडल्यात ते सोडल्या कोणाला विचारलं. त्या महिला म्हणल्या की चुकून आल्या, आम्ही आता त्याला घेऊनच चाललोय. दुर्जन सिंग त्यावेळेला त्या अनिताकडे बघतो, जी की सुरेंद्रची पत्नी होती. दिसायला अतिशय सुंदर होती, अजूनपर्यंत जवान होती. तिच्या शरीराचा तो बांधा, तिच्या शरीराचा तो सडपातळ बांधा, तिच्या चेहऱ्यावर खुलून येणारा आनंद, म्हणजे ते एकदम त्याला आकर्षित करणारं वाटलं. त्यावेळेला तो म्हणला की राहू द्या, काही अडचण नाही. आणि तुम्ही कोणाचे आहेत. ती अनिता म्हणली की सुरेंद्र जो आहे ना शेळ्यास हिंडवतोय त्याच्या मी पत्नी आणि त्याची ही बहीण. त्यावेळेला हा दुर्जन सिंग म्हणला, अरे तुम्ही तर आमचीच माणसं, तुम्ही आम्हालाच मतदान देताय, सोडा सोडा, काय अडचण नाही, रोज सोडलं तरी काय अडचण नाही. त्यावेळेला हा दुर्जन सिंग म्हणला की मला समजलंय की तुमच्या घरची परिस्थिती थोडी नाजूक आहे, तर तू आमच्या घरी कामाला येऊ शकते का, म्हणजे तुमच्या घरची परिस्थिती पण सुधरेल आणि मला कामासाठी एक महिलेची गरज आहे, ते पण पूर्ण होईल. आता त्यावेळेला अनिता म्हणते की ठीक आहे, मी पतीला विचारून बघते. दुर्जन सिंग म्हणला काय अडचण नाही, मीच येतो सायंकाळी विचारण्यासाठी. या महिलांची असं बोलून दुर्जन सिंग त्या ठिकाणाहून निघून गेला. त्याच्या घरी जाऊन या महिलांची असं बोलून हा दुर्जन सिंग त्या ठिकाणाहून निघून गेला. आता या महिलांनी दिवसभर शेळ्या चरवल्या. शेळ्या चांगल्या जगल्यानंतर सायंकाळची 6 वाजता घरी पोहोचल्या. त्यावेळेला सुरेंद्रच्या पत्नीने अनिताने त्याला सांगायला सुरुवात केली, असं असं घडलं होतं. आणि नेमकं त्या ठिकाणी दुर्जन सिंग आला. मला तर भीतीच वाटली की आता तो काय बोलतोय काय, पण त्याने काहीच बोलला नाही. म्हणला की तुम्ही आमचंच मतदान करता आहेत, टेन्शन घेऊ नका, हिंडवा. सुरेंद्र म्हणला बरं झालं, आपण त्याला मतं देतोय, त्याचा कधी तर फायदा झाला आपल्याला. आता हे दोघं बसून असे बोलत होते. तेवढ्यातच यांच्या घरापुढे कोणाची तर बुलेट थांबल्याचा आवाज आला. त्यावेळेला त्या अनिताने दरवाजा उघडला, बघितलं तर हा तर दुर्जन सिंग आहे. घरापुढे बुलेट लावली त्याने आणि घरामध्ये आला. घरामध्ये आल्यानंतर त्या सुरेंद्रपाशी जातो आणि दुर्जन सिंग म्हणू लागतो की अरे मला समजलं तुझी तब्येत खराब आहे, त्याच्यासाठी मी तुला हे बघ फळं आणलेत, चांगल्या प्रकारे नीट बरा हो लवकर आणि कामाला सुरुवात कर. आता कधीपर्यंत तुझ्या महिला असं शेळ्या घेऊन जाणार. ज्या वेळेला तो महिला म्हणतो त्यावेळेला म्हणतो की मला याच्यावरून आठवलं, माझ्या घरी नाही का महिलेची गरज आहे कामासाठी. माझी पत्नी आजारी असते आणि ती माहेरी गेली, त्याच्यासाठी घरकाम करायसाठी एक महिला पाहिजे. मी बघितलं तुझी पत्नी काय काम करत नाही, निवांत घरी असते. जर तू पाठवू शकत असला तर बघ ना, महिन्याचे 10-12 हजार रुपये तर नक्कीच देईन. आता हा सुरेंद्र ज्या वेळेला 10-12 हजार ऐकतो त्यावेळेला त्याच्या मनामध्ये एक इच्छा जागी होते. याच्या मनामध्ये एक लालच येतं, कारण ह्याच्याकडे किती जरी मेहनत केली तर महिन्याचे 7 ते 8 हजार रुपये यायचे. हा विचार करू लागतो की माझी पत्नी फक्त 2-3-4 तास काम करणार आहे, हिला 12 हजार भेटतात. त्यावेळेला तो म्हणला की ठीक आहे, मी पत्नीशी बोलून सकाळी पाठवून देतो. ज्या वेळेला सुरेंद्र असा म्हणतोय त्यावेळेला दुर्जन सिंग त्याची गाडी घेऊन त्या ठिकाणाहून निघून गेला. जात जात म्हणत होता की नक्की पाठव बरं का. ज्या वेळेला तो गेला त्यावेळेला हा सुरेंद्र त्याच्या पत्नीला म्हणतो की काय करायचं, जाणार आहे का कामाला, तिथं बघ काय काम करायचं नाही, घरातलं काम करायचं आहे. अनिता म्हणते की हो जायला तर पाहिजे, 12 हजार रुपये म्हणजे काय सोपं नाही, आणि मी आपल्या घरी जे काम करते तेच काम तिथं करायचं आहे, त्यामुळं असं काही अडचण नाही, मी काम करू शकते. ज्या वेळेला अनिता असं म्हणते त्यावेळेला सुरेंद्र म्हणतो ठीक आहे, जातो उद्यापासून कामाला त्याच्यात. आता दुसऱ्या दिवशी सकाळचे 7 वाजता हा सुरेंद्र पटकन उठून अंघोळ वगैरे करून त्याच्या शेळ्या सोडायला लागतो. शेळ्या सोडताना त्याची पत्नी म्हणते की मी आज चालले बरं का कामाला. सुरेंद्र म्हणला जा जा, पण लवकर ये, अंधार व्हायच्या आधी. अनिता तिचा डबा वगैरे बांधते आणि सुरेंद्रच्या घरी पोहोचवते. गावातला एक भला मोठा वाडा होता. या सुरेंद्रने घर तर जबरदस्त बांधलं होतं. गावातला ग्रामपंचायतचा पैसा हाणून घरातच लावलेला होता असा दिसतोय. अनिता घरामध्ये गेली, घरामध्ये कोणीच नव्हतं. सुरेंद्र एकटाच बसलेला होता. त्याला एक मुलगी होती, पण ती बाहेर शिकायची. त्याची एक पत्नी होती जी की माहेरी गेली होती आजारी असल्यामुळे. त्या ठिकाणी हा दुर्जन सिंग बसलेला होता. खुर्चीवरती बसलेला होता. ज्या वेळेला अनिताला येताना बघतो त्यावेळेला तिच्या शरीराकडे बघतच राहतो आणि म्हणतो की ये. ज्या वेळेला ती घरात आली त्यावेळेला म्हणतो की हे बघ, हे काम करायचं आहे, आधी भाकरी कर, किचन साफ कर, पूर्ण घराची साफसफाई कर, नंतर काय निवांत बसले तरी चालेल. अनिता होकार देते. ती भाकरी करायला किचनमध्ये जाते. ज्या वेळेला ती किचनमध्ये गेली त्यावेळेला हा त्याच्या हॉलमध्ये बसून सिगरेट ओढत होता. त्यावेळेला दुर्जन सिंगची नजर अनिताच्या शरीराकडे गेली. तिचं ते सुंदर शरीर हा दुर्जन सिंग बघतच राहिला. किचनमध्ये काम करून झाल्यानंतर जेवण वगैरे बनवलं होतं. त्या दुर्जन सिंगला जेवण वाढलं. दुर्जन सिंगने जेवण केलं
आणि रानामध्ये निघून गेला. अनिता आपलं तिच्या नादामध्ये काम केलं. सायंकाळचे 6 वाजता ती आपलं घर बंद करून घराकडे निघून गेली. तिच्या पतीपाशी जाऊन म्हणते की काय भारी होतं काम, काहीच काम नाही तिथं, फक्त थोडंफार काम करायचं आहे, भारी आहे तिथं, काय असं अडचण नाही. चालेल ना, काही अडचण नाही, तू करू शकते आता इथून पुढे कंटिन्यू, तुला बरं वाटतंय ना, मग काय अडचण नाही. 14 जुलै 2025ची ती तारीख होती. अनिता त्या दिवशी घरातून निघाली, दुर्जन सिंगच्या घरी पोहोच झाली. दुर्जन सिंग आज घरी बसून दारू पित होता. पॅक मागं पॅक लावत होता, तिथं बसलेला होता. त्यावेळेला तो बघतो की अनिता आली कामाला. तिला काम सांगतो, म्हणतो जेवण वगैरे बनव आणि माझ्यासाठी अंड्याचं आमलेट बनव. अनिताने त्या ठिकाणी आमलेट वगैरे बनवलं. ज्यावेळेला ती प्लेट घेऊन त्या दुर्जन सिंगपाशी गेली, त्यावेळेला तिचा नेमका पदर पडला आणि तिचं जे नको दिसायला पाहिजे होतं ते त्या ठिकाणी दिसलं. त्यावेळेला या दुर्जन सिंगच्या मनामध्ये कुबुद्धी आली. एकतर दारू पित होता, पहिल्यापासून नाड्याचा ढिल्ला होता. त्यावेळेला तो असं बघतो, त्यावेळेला त्याला वाटतं की आज तर करायलाच पाहिजे. अनिता किचनमध्ये काम करत होती. हा तिथून उठला, दारूच्या नशेमध्ये किचनमध्ये गेला. तिथं पडलेला चाकू उचलला, अनिताच्या गळ्यावरती ठेवला आणि म्हणतो की हे बघ, तू जर मला सहकार्य केलं तर तुला पैसे भेटतील, सहकार्य नाही केलं तर हे चाकू जे आहे त्याचा वापर करून मी तुझा गळा चिरेन. आता अनिताला काही समजत नव्हतं. ती ओरडू लागते. याने तोंड दाबलं, तिचं गळ्यावरती चाकू ठेवून त्याच्या बेडरूममध्ये घेऊन गेला आणि तिला 2 कानाखाली लावल्या, तोंडामध्ये बोळा टाकला आणि बेडवरती ढकलून दिलं. हातपाय हलवत होते, हातपाय बांधले आणि त्या ठिकाणी तिच्यासोबत वाईट काम करायला चालू केलं. जोपर्यंत याचं मन भरत नाही तोपर्यंत हा दुर्जन सिंग तिच्यासोबत वाईट काम करतो. ज्यावेळेला याचं मन भरतं त्यावेळेला तिचे हातपाय सोडतो, तोंडातला बोळा काढतो आणि तिच्या हातात 10,000 रुपये टेकवतो आणि म्हणतो, जर मला असं सहकार्य केलं तर तुला पैसे भेटत राहतील. आता ही अनिता त्या ठिकाणी रडत होती. रडत रडत तिने हातातले 10,000 रुपये त्याच्या तोंडावरती फेकले आणि घरी निघून गेली. जाताना म्हणली माझ्या पतीला सांगते. दुर्जन सिंग म्हणला, तू सांग, तुझं खानदानच मिटवतो. हे ऐकून अनिता अजून घाबरली आणि पळत पळत घरी आली. त्या ठिकाणी तिचा पती शेळ्या घेऊन गेलेला होता. निर्मला तिची नणंद त्या ठिकाणीच बसलेली होती. निर्मला विचारते, काय झालं, का रडते? ही म्हणली, काय नाही. निर्मला म्हणली, मला तर सांग काय झालंय नेमकं, मला नाही सांगितलं तर कसं समजणार आहे. त्यावेळेला ही अनिता सांगू लागते काय घडलं. निर्मला तिच्यावरती संशय घेऊ लागते, म्हणते की मला तर वाटतंय ही सगळी तुझी चाल आहे, तूच त्याच्याकडून पैसे घेऊन त्याला शरीर सुख दिलं असेल. ज्या वेळेला निर्मलाच्या तोंडातून अनिता असं ऐकते, ती रडू लागते. काही वेळानंतर तिचा पती आला. अनिताला रडताना बघून विचारतो, काय झालं? ती सांगू लागते घडलेली पूर्ण घटना. ज्या वेळेला हे सगळं अनिता सुरेंद्रला सांगत होती त्यावेळेला तिची नणंद काय म्हणते, मला तर हिच्यावरती डाऊट आहे, हिनेच पैसे घेऊन केलं असेल. आता भरपूर दिवसापासून ही त्या सुरेंद्रच्या डोक्यामध्ये हिच्याबद्दल संशय टाकतच होती. त्या सुरेंद्रला पण वाटतं हो हिनेच केलं असेल. सुरेंद्र म्हणतो की मला तर तुझ्यावरती शक आहे, तू पैसे घेऊन केलं असेल, खूप झालं तुझी नाटकं, तू काय कर, मला तू सोडून दे, तू तुझ्या आईबापाच्या घरी जाऊन राहा, मला काय हे सहन होत नाही, तू माझं नाव खराब करायला लागली. ज्यावेळेला सुरेंद्र पण असा बोलतो त्यावेळेला अनिता काहीच करू शकत नव्हती. शांत बसून रडू लागली. तिच्याकडे काय पर्यायच नव्हता. आता या अनिताने दुर्जन सिंगच्या घरी कामाला जाणं टाळलं होतं. दुर्जन सिंगच्या घरी कामाला जात नव्हती. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, अनिता कामाला येत नाही. म्हणून हा दुर्जन सिंग विचार करू लागतो की हिने तिच्या पतीला तर सांगितलं नसेल ना, पोलिसात तर गेली नसेल ना. त्यावेळेला तो विचार करतो एकदा हिच्या घरी जाऊन बघायला पाहिजे. त्या ठिकाणी सुरेंद्र शेळ्या सोडत होता. ज्या वेळेला हा सुरेंद्र बघतो की दुर्जन सिंग आलाय, त्याला वाटलं की याला कोणी सांगितलं काय की माझी पत्नी अशी म्हणते, आता हा मला मारतोय काय की असं वाटू लागलं सुरेंद्रला. पण हा दुर्जन सिंग त्या ठिकाणी आल्यानंतर सुरेंद्रला म्हणतो, अरे तुझी पत्नी अनिता कामाला येई नाही, काय विषय झालाय, माझ्याकडून काय चुकलं का? आता हा जो सुरेंद्र होता तो दुर्जन सिंगला कसं सांगू शकतो की माझी पत्नी तुझ्यावरती शक घेते. तो त्याला काय बोलत नाही. तो म्हणतो की ती आजारी आहे त्यामुळे ती काही नाही, अजून थोडे दिवस ती असंच करेल. त्यावेळेला हा दुर्जन सिंग म्हणतो, अरे मग तुझी बहिणीला कामाला पाठवणं, माझ्या घरी कोणच नाही, तिच्या बदल्यात पाठव, तिला पैसे भेटतील. ज्या वेळेला दुर्जन सिंग असं म्हणतोय त्यावेळेला तो सुरेंद्र होता तो त्याच्या बहिणीला विचारतो की जाणार आहे का? ती म्हणते जाते, काय अडचण नाही. तिला अजून अंदाज नव्हता की त्याने खरंच केले तिच्या वहिनीसोबत. तिला वाटले की खोटं बोलते. सुरेंद्र म्हणतो ठीक आहे, माझी बहीण उद्यापासून कामाला येईल. दुर्जन सिंग त्या ठिकाणाहून होकार देऊन निघून जातो. ज्यावेळेला दुर्जन सिंग गेला त्यावेळेला तो त्याच्या बहिणीला समजावून सांगतो की असं तसं काय करू नको, जा काम कर, निवांत माघारी ये. दुसऱ्या दिवशी सकाळी डबा वगैरे बांधून त्याची बहीण निर्मला त्या दुर्जन सिंगच्या घरी कामाला पोहोचवते. तो दुर्जन सिंग त्या ठिकाणी बसलेला होता व्हरांड्यामध्ये. तो तिला सांगतो की हे काम कर, ते काम कर, ते काम कर, त्याच्यानंतर तू सुटली तरी चालेल. निर्मला त्या ठिकाणी ते काम करू लागते. ज्या वेळेला या दुर्जन सिंगला दिसलं की ही निर्मला त्या ठिकाणी काम करते, तो त्याच्या रानात निघून गेला. तो सायंकाळी झाला, हिने पूर्ण काम केलेलं होतं. हा तिला म्हणतो की ठीक आहे, जा, गेली तरी चालेल, आता तुझ्या वहिनीची पगार झालेली 15 दिवसाची, तेवढी पगार घेऊन जा.
हा 6-7 हजार रुपये तिच्या हातात आणि हे 5,000 रुपये तुझ्या कामाचा ॲडव्हान्स. तू कामाला आली तरी चालेल. त्या ठिकाणी ही निर्मला खुश होते. तिने पहिल्यांदाच एवढी मोठी रक्कम हातामध्ये घेतलेली होती. घरी पोहोचल्यानंतर सुरेंद्रच्या हातात 6,000 रुपये टेकवते आणि म्हणते, हे बघ तुझ्या पत्नीच्या कामाची पगार. आणि त्याच्या भावाला म्हणू लागते की हा बघ दुर्जन सिंग किती भारी व्यक्ती आहे, त्याने पगार पण दिला. 15 दिवसात एखाद्या व्यक्तीने पगार दिला नसता आणि तुझी बायको त्याच्यावरती शक घेते. निर्मला ज्या वेळेला अशी म्हणते त्यावेळेला सुरेंद्र म्हणतो, दे ना विषय सोडून, तिच्या नको नादी लागू, मीच आता तिचा विषय सोडून देणार आहे. हिने 5,000 रुपये घेतले होते, ते तिच्या भावाला सांगितले नाहीत. या 5,000 रुपयेमध्ये हिने शॉपिंग वगैरे केली, स्वतःवरती खर्च केले, स्वतःला अजून सुंदर बनवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी ही ज्या वेळेला त्या घरी कामाला गेली, त्या ठिकाणी दुर्जन सिंग बसून सिगरेट पित होता. तो तिच्याकडे बघतो. त्यावेळेला हा दुर्जन सिंग विचार करू लागतो की काय माल आहे रे. त्यावेळेला हा दुर्जन सिंग निर्मलाकडे बघून विचार करू लागतो की हिच्या वहिनीपेक्षा पण ही भारी आहे, हिचा तर आपल्याला उपभोग घेतलाच पाहिजे. असा विचार करून हा दुर्जन सिंग तिच्यापाशी जातो. ही निर्मला त्या ठिकाणी काम करते. निर्मलाशी बोलत बोलत तिच्या शरीराकडे बघत बघत तिला म्हणतो की तू लग्न का केलं नाही. त्यावेळेला निर्मला म्हणते की लग्न कुठलं करणार आहे, माझा भाऊ अजून माझ्यासाठी बघतच नाही. मलाही वाटतं लग्न करावं, पण भावाने काय बघितलं नाही तर मी तर काय करणार आहे. ज्या वेळेला निर्मला अशी बोलत होती त्यावेळेला दुर्जन सिंग म्हणतो की माझ्या ओळखीमध्ये एक मित्र आहे माझा, त्याच्यासोबत तुझं लग्न लावून देऊ शकतो. निर्मला खुश होते. निर्मलाला वाटतं की चांगला आहे, मोठ्या व्यक्तीचा एक मित्र म्हणजे मोठाच असेल. ती होकार देते. पण हा दुर्जन सिंग म्हणतो की त्याच्यासाठी एक काम करावं लागेल, तुला ना माझ्यासोबत काही वेळ घालवावा लागेल. निर्मला त्याला नकार देते आणि म्हणते की माझ्याकडून हे शक्य होणार नाही. तसंही तिची सुट्टी व्हायला लागली होती, त्यामुळे हा दुर्जन सिंग तिला म्हणतो की ठीक आहे जा, पण उद्या लवकर कामाला ये. निर्मला त्याला होकार देते आणि घरी निघून जाते. घरी जात जात विचार करू लागते की माझी वहिनी म्हणत होती ती खरंच होतं, तिच्यासोबत याने वाईट केलंय. आता ती घरी पोहोचून वहिनीला म्हणते की हो, मला वाटते की तुझ्यासोबत खरंच वाईट झाले, कारण त्याची नजर बघून मला समजलं की याने वाईट केलं असेल. आता माझा तुझ्यावरती विश्वास बसायला लागलाय. वहिनी म्हणते मग तू कशाला जाते त्या ठिकाणी, जाऊ नको. पण निर्मला म्हणते की 1 महिना तर भरू दे, त्याने मला 5,000 रुपये ॲडव्हान्स दिला, मी खर्चून टाकलाय आणि आपल्याकडे आता पैसे पण नाहीत देण्यासाठी. ते पैसे फेडून एक अजून 10-15 दिवस काम करते, म्हणजे 4-5 हजार रुपये येतील माझ्यासाठी. त्यावेळेला निर्मलाची वहिनी म्हणते की तू नको जीवाची रिस्क घेऊ, आपलं राहू दे म्हणते. पण ती काय निर्मला ऐकण्यासाठी तयार नव्हती. दुसऱ्या दिवशी निर्मला त्या ठिकाणी गेली. निर्मला ज्या वेळेला त्या ठिकाणी गेली त्यावेळेला सुरेंद्र बघतो, आज तरी कालच्यापेक्षा सुंदर दिसते. तो विचार करू लागतो आज तरी हिच्यासोबत केलंच पाहिजे. त्यावेळेला तो त्याच्या एका मित्राला फोन लावतो आणि म्हणतो की अरे भावा, भरपूर दिवस झाला आपण भेटलो नाही, पार्टी केली नाही, आज पार्टी करायची का. त्याचा मित्र सज्जन सिंग तो म्हणतो हो चालेल ना, करू की पार्टी. दुर्जन सज्जनला म्हणतो की येताना खंबा घेऊन ये, माझ्या घरीच ये आणि तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. ज्या वेळेला हा सज्जन सिंग असं ऐकतो त्यावेळेला ठेक्यावरती जातो, तिथून दारूच्या 2 बाटल्या घेतो. दुर्जन सिंगच्या घरी पोहोच झाला. दुर्जन सिंगला म्हणतो की हे बाटल्या. त्या ठिकाणी दोघं वरांड्यात बसून दारू पित होते. दुर्जन सिंग निर्मलाला म्हणतो की ग्लास आण. निर्मला त्याला ग्लास आणून देते. सज्जन सिंग बघतो, अरे तुझी पत्नी नाही, ही कोण आहे. दुर्जन सिंग म्हणतो ही तर तुझ्यासाठी सरप्राईज होतं. आज आपण दारू पिल्यानंतर हिच्यासोबत आपल्याला जे पाहिजे ते करू शकतो. ही आपल्या गावातल्या त्या सुरेंद्र आहे ना, त्याची बहीण आहे. दिसायला अतिशय सुंदर. मी हिच्या वहिनीचा पण उपभोग घेतलाय, तिने कधीच काय कालवा केला नाही. हिचाही उपभोग घेऊ, अजिबात कालवा करणार नाही. आता हे दोघं त्या ठिकाणी बसून दारू पितच होते. ज्यावेळेला या दोघांना नशा झाली त्यावेळेला हा सज्जन सिंग जो दुर्जन सिंगचा मित्र आहे किचनमध्ये गेला आणि तिची छेडखानी करू लागला. त्यावेळेला या निर्मलाने त्याच्या कानाखाली लावली. आता कानाखाली लावली म्हणल्यानंतर तो त्याच्या मित्राला बोलवतो आणि म्हणतो की हिनं कानाखाली लावली, आत्ताच हिला ओढत तुझ्या रूममध्ये. तिला ओढतात, रूममध्ये घेऊन जातात आणि तिच्यासोबत बदतमीजी करायला लागतात. पण ह्या दोघं नशेमध्ये होते आणि ही निर्मला होती ती शुद्धीत होती. ही निर्मला त्यांना मारू लागते. आता या दोघांवरती भारी पडत होती, पण शेवटी या दोघांपुढे ही काय करू शकत होती. दोघांनी तिला कानाखाली लावून तिथं पाडलं आणि त्याच्यासोबत जोर जबरदस्ती करू लागले. ही झटपटायची, पण त्यांनी तिचे हातपाय बांधले आणि तिच्यासोबत वाईट काम करायला चालू केलं. दोघं दारूच्या नशेत होते. एकामागे एक तिच्यासोबत करतात. जोपर्यंत त्यांचं मन भरत नाही तोपर्यंत करत राहतात. या दोघांचं मन भरल्यानंतर त्या ठिकाणी ते एक पडलेलं रॉड उचलतात आणि तिच्या डोक्यामध्ये मारतात. म्हणतात की हिने आपल्याला लय त्रास दिलाय. ती त्या ठिकाणी रक्तबंबाळ होऊन खाली पडते. काही वेळात बघतात तर ही तर संपली. ते म्हणतात जाऊ दे रे, आपल्याला कोण थांबवणार आहे. म्हणून सज्जन आणि दुर्जन त्या ठिकाणी दारू पीत बसले. सायंकाळचे 6 वाजता आपला सुरेंद्र घरी पोहोचला. सुरेंद्र घरी पोहोचल्यानंतर त्याच्या पत्नीला विचारतो की निर्मला आली नाही का अजून. त्याची पत्नी म्हणते की नाही आली, रोज तर लवकर येत होती, आज काय झालं. म्हणून हे दोघं अंधार पडेपर्यंत वाट बघतात. 7-8 वाजल्यानंतर हा जो सुरेंद्र होता तो त्याच्या पत्नीला म्हणतो की
आता काय झालं असेल मला पण समजेना, कुठं गेली. तिच्याकडे मोबाईल पण नाही फोन लावण्यासाठी. त्याची पत्नी म्हणते की मी तुला सांगितलं होतं की हजारभऱ्यात तो व्यक्ती जो आहे वाईट व्यक्ती आहे, त्यांनी माझ्यासोबत असं केलं आहे, त्याच्यावरती विश्वास नको ठेवू. सुरेंद्र म्हणतो मला बघू तर ते जाऊन आधी. हा त्या दुर्जन सिंगच्या घरापाशी पोहोचतो. दुर्जन सिंगला हाक मारतो, कोणी दरवाजा उघडेना. त्याच्या बहिणीला हाक मारतो, कोणी दरवाजा उघडेना. त्यावेळेला हा आसपासच्या लोकांना बोलवतो. आसपासची लोक पण याच्यावरतीच टपून होते, कारण हा दुर्जन सिंग होता, वाईट सरपंच होता. याच्या विरोधातली लोक त्या ठिकाणी जमा झाली आणि याचा दरवाजा तोडू लागली. दरवाजा तुटेना म्हणल्यानंतर यांनी पोलिसांना फोन केला. पोलीस त्या ठिकाणी आले. महिलेची केस होती म्हणून लेडीज कॉन्स्टेबल पण सोबत आली. त्या ठिकाणी पोलिसांनी येऊन दरवाजा कापला, आतमध्ये गेले. पोलिसांनी त्या दुर्जन सिंगच्या रूममध्ये बघितलं तर त्या ठिकाणी हे दुर्जन सिंग आणि सज्जन सिंग दारू पिऊन पडलेले आहेत आणि बेडवरती हातपाय बांधलेली ती निर्मला पडलेली आहे. निर्मलापाशी लेडीज कॉन्स्टेबल गेली. लेडीज कॉन्स्टेबलनं बघितलं तर हिची नस चालते. पोलिसांनी लगेच ॲम्ब्युलन्स बोलवली आणि हिला दवाखान्यात पाठवले. या दोघांना ताब्यात घेतलं. ज्यावेळेला शुद्धीत आले त्यावेळेला या दोघांची चौकशी चालू केली. त्यावेळेला त्या दोघांनी सांगितलं की हो, आम्ही आधी हिच्यासोबत वाईट काम केलं, नंतर हिला डोक्यात मारलं आणि त्याच्यानंतर आम्हाला ही मेली वाटलं आणि त्याच्यानंतर आम्ही अजून एक वेळा तिच्यासोबत वाईट काम केलं. पोलीस यावेळेला हे ऐकून हैराण झाले. या दोघांना ताब्यात घेऊन चांगल्या पद्धतीने यांच्यावरती गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. दोघंही आता पोलिसांपाशी आहेत. यांच्यावरती कारवाई तर होईलच, पण या सुरेंद्रनं जर त्याच्या पत्नीचं ऐकलं असतं तर त्याच्या बहिणीसोबत असं वाईट झालंच नसतं. आता याच्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक एकदा करा, चॅनल सबस्क्राईब पण नक्की करा.